मावळमध्ये पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला तर 25 पेक्षा अधिक जण वाहून गेल्याची शक्यता आहे, तर 38 जणांना बाहेर काढण्यात यश आलं। दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी होती। अशामध्येच पूल कोसळला, अनेक पर्यटक इंद्रायणीमध्ये बुडाल्याची भीती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली। बचाव कार्य हे अद्याप देखील सुरूच आहे। गर्दी वाढल्यामुळे तो पूल कोसळला। पूर्ण आला मी चाकणवरून आलो। इथे पर्यटकांसाठी आला तर फिरायला आला होता? फिरायला फिरायला आला। किती वेळात किती जण होते? भरपूर जण होते पुलावरती, त्यामुळे तो कोसळला। खूप जुना पूल होता, लोखंडी गंजले लावला। मित्रावरती गेलता, तेवढ्यात एक दगड पडला, पूल हलत होता। त्या टायमाला काहीतरी दुर्घटना झाली, दगड पडला मोठा माझ्या पायावरती। तेवढं झालं, त्यानंतर मग मला एवढं पुढचं आठवत नाही, मी पडलो होतो खाली। तेवढ्यात हा आला, मला घेऊन गेला। आम्ही होतो त्या पुलाव 40-50 लोक असेल, जास्त ट्रॉफिक होत चालली। मग ते पण मध्ये गेला पूल, एवढंच बघितलं। नंतर कोसळल्यानंतर मग काय सुचलं नाही काहीच, तर मग आम्ही जीव वाचवला, वर आलो, माझ्या मित्र आला, लगेच आणले। जैसे यहाँ पे इस दुर्घटना के बारे में हमें पता चला, बिना किसी के आदेश के वेट करते हुए हमने सीआरपीएफ जो यहाँ पे ग्रुप केंद्र तलेगांव में है, तुरंत हमने हमारी टीमें रवाना की। उसके साथ ही एनडीआरएफ की टीमें भी भेजी गई। यहाँ हम लोगों का काम जो है मुख्य तरीके से प्रशासन की सहायता करना और यहाँ जो भीड़ नियंत्रण से लेकर बचाव कार्य में प्रशासन को लोकल जो है जिस प्रकार की सहायता जरूरत है वो सब प्रदान करने के लिए हम लोग यहाँ मौजूद हैं। अभी तक 2 टीम एनडीआरएफ की लगातार शुरुआत से ही यहाँ बचाव कार्य में लगी है और बचाव कार्य अभी भी चल रहा है। अभी तक तो 40 के ऊपर जो आंकड़ा है उनको रेस्क्यू किया गया है, लोकल अस्पताल में भी भेजे गए हैं और लोकल प्रशासन भी उनके लिए पूरी तरीके से सहायता कर रही है। तर या दुर्घटनेमध्ये 4 मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण अद्यापही बेपत्ता आहे। जे जखमी झालेले आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। 38 जणांना यातून बाहेर काढण्यात यश आलं। ही दृश्य देखील आपण पाहतोय, ज्यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्यांचा मृतदेह आता हॉस्पिटलमधून त्यांच्या घरी पाठवला जातोय। ही दृश्य देखील आपण पाहतोय। एकीकडे अंधारामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन देखील अद्यापही जारी आहे। क्रेनच्या सहाय्याने जो पूल तुटलेला होता तो आता बाजूला करण्यामध्ये यश आलेलं आहे। कोसळलेल्या पुलाच्या खाली काही जण अडकल्याची भीती होती, त्यांचं शोध कार्य देखील आता सुरू आहे। दुसरीकडे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा मृतदेह आता त्यांच्या घरी पाठवला जातो। रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हे मृतांचे मृतदेह आता घरी पाठवले जातात। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।